नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर रघुनाथ शंकर घाटे लिखित श्री रामरक्षा रहस्य श्री हनुमान उपासनेसहित या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे इंद्रायणी साहित्य पुणे. आजचा आपला भाग चाललेला 11वा. हृदयम जामदग्न्याजित. जमदग्नीच्या पुत्राचा म्हणजेच परशुरामाचा पराभव करणारा राम माझ्या हृदयाचं रक्षण करो. परशुरामाच्या हृदयातील क्रोध, गर्व रामानेच नाहीसा केला तो राम. माझ्या हृदयात अनाठाई क्रोध निर्माण होणार नाही अशासाठी माझ्या हृदयाचं रक्षण करो. दया, क्षमा, शांती असे उच्चतम भाव माझ्या मनात आणि माझ्या हृदयात निर्माण होत माझं हृदय सतत रामचिंतनातच मग्न व्हावं असं राम करो. विश्वामित्रांनी रामाला बला आणि अतिबला अशी 2 अस्त्र दिली होती. त्यामुळे अतिमानवी शक्ती रामाला प्राप्तही झालेली होती. ही प्राप्ती म्हणजेच रामाच्या हृदयातील उत्कट इच्छेचं फलच आहे. यामुळे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं एकवटलेलं सामर्थ्य ज्याच्याजवळ होतं अशा परशुरामाचं पुण्य ज्या रामाने नष्ट केलं आहे, ज्याचं हृदय भक्कम आहे असा राम माझ्या हृदयाचं रक्षण करो. मानवी अवतारात राम असूनही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याहूनही श्रेष्ठ होता. हृदयम जामदग्न्याजित. जमदग्नी या अत्यंत क्रोधी अशा ऋषींचा पुत्र परशुराम यांना जिंकणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या हृदयाचं रक्षण करावं. परशुरामांनी ही पृथ्वी 21 वेळांनी क्षत्रिय केली आणि राम नावाचा कोणी एक क्षत्रिय जनक राजाच्या कन्येच्या स्वयंवराच्या वेळी आपणच जानकीला दिलेल्या कारमुक या नावाच्या शिवधनुष्यावर प्रत्यंच चढवीत असताना ते धनुष्य मोडून पडलंय आणि त्याचे तुकडे झाले हे समजताच परशुराम अत्यंत क्रोधाविष्ट झालेत. ते तसेच मिथिला नगरीकडे येण्यास निघाले. त्याचवेळी दशरथ महाराज मोठ्या आनंदाने सहकुटुंब सहपरिवार मिथिलेतून निघून अयोध्येकडे परत चालले होते. वाटेत अत्यंत क्रोधाविष्ट होऊन उभे ठाकलेल्या परशुरामांना पाहून दशरथ आणि रामचंद्र यांच्या समवेत असलेल्या मंडळींचा भयाने काळजाचा ठोकाच चुकला. हृदय धडधडू लागले. परंतु प्रभू रामचंद्र मात्र शांतपणे परशुरामांच्याकडे पाहत राहिले. एक भार्गव परशुराम तर समोर विष्णू अवतार, साक्षात चैतन्यगर्भ अवतार प्रभू रामच. दोघेही भार्गवच. एक क्रोधाच्या आहारी गेलेला भार्गव तो दुसरा क्रोधरहित जणू शांतीब्रह्म असा भार्गव. प्रभू रामचंद्रांनी योगमायेने शांततेचा झोत परशुरामांवर सोडला आणि तत्क्षणी परशुरामांचा क्रोध शांतही झाला. हा शांततेचा झोत कसा असतो याचे अनुभव लेखकाने सद्गुरू गुळवणी महाराज यांच्याकडून घेतलेला आहे. आपलं अवतार कार्य संपलेलं आहे आणि आता हा राम आपलं उर्वरित अवतार कार्य पुढे चालू ठेवणार आहे हे त्यांच्या ध्यानात आलं. आपली सगळी शक्ती रामचंद्रांच्या शक्तीत तेजात विलीन केली आणि आपला अवतार संपवण्याच्या इराद्याने तिथून ते निघून गेले. या प्रसंगी प्रभू रामचंद्रांनी एक यौगिक प्रक्रिया केली आहे. क्रोधाने भरलेले परशुरामांचं हृदय केवळ दृष्टिक्षेपाने क्रोधरहित, शांत आणि शीतल केलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेल्या परिवारातील मंडळींचं अतिभयाने धडधडणारं हृदय शांत आणि निर्भय झालेलं आहे. अशा प्रभू रामचंद्रांशी माझं हृदयही भयरहित आणि सदैव आनंदमय आणि प्रसन्नच ठेवावं म्हणून रामरक्षेचा सतत पाठ करणाऱ्या भक्तांनी हृदयम जामदग्न्याजित अशी प्रार्थना करायची. आज्ञाचक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र यांची जागृती होऊन रामरक्षेचा उपासक कसा योगसंपन्न होऊ शकतो आणि शेवटी मोक्षप्राप्ती करून घेऊ शकतो त्यासाठी डोळे, कान, नाक, मुख, जिव्हा, खांदे, भुज आणि कर यांचं रामकृपेने कसं सहाय्य होऊ शकतो ते आता आपण पाहिलेलं आहे. आता आपण बघणार आहोत मध्यम पातु खरध्वंसी. खर राक्षसाचा नाश करणारा राम माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करो. ख म्हणजे आकाश, र म्हणजे सती किंवा उडणारा म्हणजेच दैत्य राक्षस. ध्वंस म्हणजे नाश. इथे केवळ एका खर नावाच्या राक्षसाचा संदर्भ नसून सर्व राक्षसांचाच नाश असा अर्थ काढला जातो.
अनेकांनी वेगवेगळे अर्थ या कवचासंबंधी लावलेले आहेत, पण ओढून ताणून लावले आहेत असं वाटतं. आता आणखीन एक पुढचा अर्थ आपण बघूयात. खर म्हणजे उडणारा. रावण सीतेला विमानातून म्हणजे आकाशातून उडणारा रथ पळवून नेत असताना रावणाला खरं म्हणजे दैत्यांनी मदत केली. पण त्याचवेळी आकाशातून उडणाऱ्या जटायू नावाच्या गिधाडाचे पंख कापून रावणाने त्याला मृत्यूमुखात ढकललं. त्यावेळी रामाने जटायूला मुक्ती दिली असा एक संदर्भ लावला गेलेला आहे, पण तो तितकासा पटत नाही, कारण त्या घटनेचा मध्यम पातू याच्याशी काहीही संबंध लागत नाही. मध्यम पातू खरध्वंसी, खर नावाच्या राक्षसाचा वध करणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करावं. शरीराचा मध्यभाग म्हणजे उदर, पोट. आता डॉक्टरी भाषेत ॲबडॉमेन असंही म्हणता येईल, पण ॲबडॉमेनचा खरा अर्थ उदर आहे, पोकळी आहे, की ज्या पोकळीत जठर, आतडी, यकृत, मूत्रपिंड इत्यादी इंद्रिय असतात. इतकंच नाही तर कॅव्हिटी इन द बॉडी बिटवीन थॉर्क्स अँड द पेल्विस, म्हणजे छातीच्या पोकळीपासून पाठीच्या कण्याच्या शेवटी असलेली हाडांची पोकळी. या दोन्हीही पोकळीत असलेली इंद्रिय, या सर्व इंद्रियांचा मध्यभाग म्हणजेच जठर, आतडी, यकृत इत्यादी हे अवयव. माणसाला जे अनेक आजार होतात ना, त्याचं मूळ कारण पोट बिघडणं हेच प्रामुख्याने असतं. हे आजार खरं राक्षसाप्रमाणे भयंकर, घातक असंही असू शकतात. त्यांचा संपूर्ण नायनाट होणं जरुरीचं असतं. अयोध्या ते लंका या प्रवासात खरं राक्षसांचं निवासस्थान म्हणजेच दंडकारण्य, पंचवटी हे मध्यावरच आहे, आणि म्हणून मध्यम पातु खरध्वंसी अशी प्रार्थना करायची. कारण योग साधनेत ध्यानधारणेचा अभ्यास निर्विघ्न आणि अविचलतपणे होण्यासाठी पोटातील सर्व अवयव रोगरहित कार्यरत असणं आवश्यक आहे. यापूर्वी वर्णन केलेल्या विशुद्ध चक्राच्या खाली हतकमलाचं ठिकाणी आणि मणिपूर चक्राचं वर अनाहत चक्र आहे. याचा वर्ण तांबूस आहे. या पद्माची अधिष्ठात्री देवता ईश्वर आहे. तिन्ही लोकात, अनंत कोटी ब्रह्मांडात वास्तव्य करणाऱ्या जीवांना अभयदान आणि वरदान या देवतेकडून मिळत असतं. या देवतेचा वर्ण शुभ्र म्हणजे कर्पूर गौर आहे. त्या देवतेची सहधर्मचारिणी विद्युत समान पीतवर्णा, त्रिनेत्रा, सर्वालंकार, सर्वांगभूषा वृत्ताम, कपाल मालाधारिणी, चतुर्भुजा, योगीजनांचं कल्याण करणारी काकिनी या नावाची शक्ती आहे. ह्या पद्मात सुवर्णाप्रमाणे चककणारा प्रकाशमान बाण म्हणजे शिवलिंग असून त्याच्या ऊर्ध्वभागे तेजोमय अतिसूक्ष्म अर्धचंद्राकृती मणी आहे. त्यात निर्वात म्हणजे वायुहीन दीपशाखेप्रमाणे श्वेतवर्ण हंस बीजाचं प्रतिपाद्य आहे आणि सोहमकाराचं आश्रयस्थान असलेलं एक विशेष तेज आहे. त्यालाच आपण जीवात्मा असं म्हणतो. सद्गुरू कृपेने या ज्योतीचं दर्शन करून तिच्यात मन संयम करण्याने शोक, मोह इत्यादींचा नाश होतो आणि म्हणूनच या ज्योतीला विशोका असं म्हणलं जातं. हे पद्म कल्पवृक्षाप्रमाणे इच्छित फल प्राप्त करून देतं. याच ठिकाणाहून अनाहत ध्वनी निर्माण होतो, म्हणून या पद्माला अनाहत चक्र असंही म्हणतात. इथेच ओंकाराचं स्थान आहे. हे हृतकमलातील अनाहत चक्र जागृत होऊन फलद्रूप होण्यासाठी साधकांनी रामरक्षेचा पाठ करीत असताना हृदयम जामदग्न्याजित पातु अशी प्रार्थना करायची आहे आणि त्याला साह्यभूत म्हणून मध्यम पातु खरध्वंसी असं चिंतन करायचं आहे. पुढचा मंत्र आहे नाभिम जांबवदाश्रय. जांबुवंत किंवा जांबुवान याचं आश्रयस्थान असलेल्या श्रीरामांनी नाभीचं म्हणजे बेंबीचं रक्षण करावं. रावणाने सीताहरण केल्यानंतर सुग्रीवाच्या आज्ञेवरून सीतेच्या शोधासाठी निघालेल्या वीरांना, ते कोण, अंगद, जांबवान, हनुमान यांना संपातीकडून सीतामाईचा पत्ता समजतो. अतिविस्तीर्ण अशा समुद्रापलीकडे लंकेत सीतामाता असल्याचं निश्चित झालं, परंतु हा महासागर ओलांडून जाणार कोण? प्रत्येकजण आपली कुवत प्रामाणिकपणे सांगतो, मी अमुक इतकी योजने उड्डाण करू शकेन वगैरे वगैरे वगैरे.
परंतु लंकेपर्यंत उड्डाण करून तिथपर्यंत पोचण्याची कोणाचीच कुवत नव्हती. हनुमान मात्र काही न बोलता चुपचाप बसला होता. लहानपणी ऋषीमुनींना बालिश खोड्या करून सतावून सोडल्यामुळे त्या ऋषीमुनींनी मारुतीला त्याच्या अचाट सामर्थ्याची स्मृतीच राहणार नाही, योग्य वेळ येईपर्यंत विस्मरण राहील असा शाप दिला होता. त्यामुळे हनुमान हा महासागर पार करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी आहे हे विसरून स्वस्थ बसून राहिला. पण जांबुवंताला हनुमंताच्या अचाट सामर्थ्याची पूर्णपणे कल्पना होती. म्हणून त्या सामर्थ्याची स्मृती आणवून ते सामर्थ्य जागृत करण्याचं जांबुवंताने ठरवलं. त्यानुसार जांबुवंताने मारुतीला जन्माला आल्याबरोबर सूर्याचा ग्रास घेण्यासाठी केलेल्या उड्डाणापासून त्याच्या आयुष्यातील अनेक पराक्रमाचे प्रसंग सांगून त्याला आपल्या पराक्रमाचं अचाट सामर्थ्याचं स्मरण करून दिलं आहे. त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे. आपल्या शरीरात नाभिस्थानी मणिपूर चक्र आहे. योगमार्गात याचं फार महत्त्व आहे. ह्या चक्रात सुप्त असलेली कुंडलिनी शक्ती जागी जर झाली तर आपण देह नसून परमात्म्याचा अंश आहोत याची साधकाला जाणीव होऊ शकते. ही कुंडलिनी सिद्ध गुरूंच्या कृपेने जागृत होऊ शकते आणि हे देवात्म शक्तीचं सामर्थ्य जागवणारे सद्गुरू ईश्वर रूपच असतात. हे सर्वसामान्य साधकांसाठी. पण इथे तर प्रत्यक्ष मारुतीरायांच्या बाबतीत शक्ती जागरणाचा प्रसंग आहे. मुळात रामरायांचा जन्म हेच एक कुंडलिनी जागृतीचं प्रतीक आहे. अशा कुंडलिनीचं प्रतीक असलेल्या मारुतीरायांच्या बाबतीत जेव्हा शक्ती विस्मरण होतं तेव्हा त्याचं स्मरण पुन्हा करून देणं हे सर्वसामान्यांचं काम नक्कीच नाही आहे. मग त्यासाठी तशाच जबरदस्त व्यक्तिमत्वाची गरज असते. आणि प्रभू रामचंद्रांचा ज्याला आश्रय आहे अशा जांबुवंताने हे शक्ती जागरणाचं कार्य व्यवस्थित केलं आहे. मारुतीरायांनीही एकाच उड्डाणात लंकेत पोचून सीतामाईंना शोधून त्यांची भेट घेण्याचं काम व्यवस्थित केलं. मारुती हे कुंडलिनी जागृतीचं प्रतीक आणि सीतामाई ही साक्षात शक्तिदेवता, आदिमाया, आदिशक्ती, कुंडलिनी शक्तीचं प्रतीक. अशीच आपली ही कुंडलिनी जागृत होऊन परमात्मशक्तीशी एकरूप होण्यासाठी नाभिम जांबवदाश्रयः अशी रामरक्षेच्या पाठकांनी, योगमार्गातील साधकांनी प्रार्थना करायची आहे. कारण मारुती ज्याप्रमाणे रामाचा एकनिष्ठ दास होता त्याचप्रमाणे जांबवान देखील एकनिष्ठ रामसेवकच होता. जांबवदाश्रयः या विशेष नामाचा संदर्भ रामायणाच्या बालकांडात मिळतो. पूर्वमेव मया सृष्टो जांबवान वृक्षपुंगवः जृंभमाणस्य सहसा मम वक्रादयजः. मी जांभई देत असताना बाहेर पडलेल्या जांबवानाला वृक्षश्रेष्ठ म्हणून पुढे पाठवलं. वृक्ष म्हणजे अस्वल. जसा मारुती वानरश्रेष्ठ तसा जांबवान वृक्षश्रेष्ठ आहे. जांबवान हे ब्रह्मदेवाचे पुत्र. ब्रह्मदेवाची उत्पत्ती ही नारायणाच्या नाभीतूनच झालेली आहे. ब्रह्मदेवापासून जांबवंताची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे परब्रह्मरूपी नारायणाची नाभी ब्रह्मदेवाचा आधार झाली आहे आणि पर्यायाने हीच नाभी ब्रह्मदेवपुत्र जांबवंत याचा आधार म्हणजे आश्रयस्थान आहे. प्रभू रामचंद्र हे नारायणाचा अवतार असल्यामुळे तेच जांबवंताचा आधार म्हणजेच आश्रयस्थान ठरतात. आणि म्हणूनच जांबवदाश्रयः असं श्रीराम नाभिरक्षणासाठी योजलेलं आहे. नाभीतून अर्भकाचं भरण पोषण होत असतं. म्हणजेच नाभीस्थानाशी सर्वांचा संबंध असतो. म्हणून श्रीराम हे नारायण आहेत. हे सर्वांचेच आश्रयस्थान आहेत. जांबवंताचे बाबतीत हे नाव योजण्याचं कारण जांबवंतानेच सीता शोधासाठी आवश्यक असणाऱ्या हनुमंताच्या सुप्त शक्तीला जागृत केलं आहे. आणि ती शक्ती, ती चेतनाशक्ती नाभिस्थानातून मणिपूर चक्र प्रभावीपणे जागृत होऊन प्रकट झालेली आहे. सीता शोधनाचं कार्य त्यामुळेच यशस्वी झालेलं आहे. हनुमंतासारख्या 11व्या रुद्र असणाऱ्या अत्यंत श्रेष्ठ रामभक्ताची कुंडलिनी शक्ती सीताशोधनासाठी उद्युक्त करणं हे कार्य जांबवंतासारख्या नारायणाची म्हणजेच रामाची नाभी आश्रयस्थान असलेल्या ब्रह्मदेवपुत्राकडून होऊ शकलेलं आहे. आणि म्हणूनच पातु नाभिम जांबवदाश्रयः अशी प्रार्थना करायची. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत.
उद्याच्या भागात आपण सुग्रीवेशक कटिप पातू हा मंत्र जपणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.